हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला पण अशी पांढरी शुभ्र नारळाची बर्फी करायची तर चला मग पाहूया. यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी नारळाचा चव आणि अर्ध वाटी साखर. तर काय करणार आहोत आपण अगोदर इथे कढई घेणार आहोत, त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडंसं तूप. थोडंसं तूप घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपला नारळाचा चव आहे तो घालायचा आहे. हा नारळाचा चव आपण घालून घेऊन असा ड्राय करून घेणार आहोत, ज्याने त्याचं मॉइश्चर थोडं कमी होईल. थोडंसं मॉइश्चर कमी झालं आहे असं वाटलं की याच्यामध्ये घालायची आहे आपली अर्धी वाटी साखर. साखर आणि नारळाचा चव आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हो, हे सगळं लो फ्लेमवरतीच करायचं आहे. त्यानंतर इथे घालूया थोडीशी क्रीम असलेलं दूध. क्रीम नसली तरी चालेल, थोडंसं दूध घाला पण. त्यानंतर आपण याला मिक्स करून घेणार आहोत. हे तिन्ही जिन्नस आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस लोच ठेवायचा आहे आणि सतत असं याला मिक्स करत राहायचं आहे. बिलकुलही गॅस वाढवायची गरज नाही आहे. थोडा वेळ लागतो, पेशन्सचं काम आहे नारळाची बर्फी करणं म्हणजे. जोपर्यंत हे असं मिक्स होऊन घट्ट सर असं सारण तयार होत नाही तोवर आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे उलटण्यानं. हे बघा, आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की हे थोडं थोडं घट्ट होत चालले. सुरुवातीला जो आपलं सारण होतं ते असं थोडंसं मिक्स नव्हतं होत, इतका घट्ट असा गोळा नव्हता तयार होत. तर आता इथे बघा, इथे हे असं छान मिक्स झालं आहे आणि एक असा गोळा तयार होऊ शकतो याचा आता, हो की नाही. तर इथे काय करणार आहोत आपण, आता आपल्याला चेक करायचं आहे की आपलं हे परफेक्ट असं बर्फी होण्याचं सारण तयार झालं आहे की नाही. तर मग आपण काय करूया, एक तर कसं असतं याच्यामध्ये आपण जेव्हा सुरुवातीला उलटणं ठेवतो ते उभं राहत नाही. आता बघा, हे ठेवलं आहे तर हे उलटणं उभं राहत आहे. तर त्यानंतर काय करायचं, थोडंसं आपल्या नारळाचं हे जे मिश्रण आहे सारण थोडंसं घ्यायचं आहे प्लेटमध्ये असं, आणि प्लेट थोडीशी बाजूला ठेवून द्यायची. हे सारण थोडंसं थंड झालं, हाताला चटके लागणार नाही तसं वाटलं की हे बघा असं उलटणं उभं राहतं आपल्या सारणामध्ये, म्हणजे आपलं हे झालेलं आहे बघा. आता आपण इथे काय करूया, आपण बाजूला जी प्लेट ठेवली होती त्याच्यात थोडासा एक गोळा घेतला होता, तो असा हातानं गोळा करून पाहूया. हे बघा, थंड झाल्यावरती हे असं छान मिक्स गोळा होतं. तर म्हणजे बर्फीसाठी परफेक्ट आहे. तर काढून घेऊया आपण साईडला प्लेटमध्ये. जेवढं तुमचं नारळाचं हे सारण असेल तेवढी साईजची प्लेट घ्या, असं छान थापून घ्या. तर इथे फ्लेक जे उलटणं आहे त्यांना असं छान थापता येतं. हातानं थापलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे असं सेट करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं थंड झालं की याच्या इथेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सुरीनं किंवा उलटण्यानं तुम्ही पाडू शकता. तर ह्या अशा मी इथे वड्या पाडून घेत आहे. वड्या पाडल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा थोड्या वेळ त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि छान थंड झालं की मग आपल्याला हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता काय करायचं, इथे असं परात घ्यायची छान आणि त्याच्यावरती हे आपल्याला असं पकडून उलटं करायचं. त्यानंतर हे बघा किती छान असं आपल्या नारळाच्या बर्फी तयार आहे. हे बघा, आता मी दाखवते तुम्हाला कसं हे साईडला ॲटोमॅटिकली निघतात, छान सेपरेट होतात, हो की नाही. तर मग आता ह्या ज्या वड्या आहेत तशा सेपरेट करून घ्यायच्या आपल्याला छान. ॲटोमॅटिकली ह्या अशा सेपरेट होतात. ही थोडी चिकटली आहे, सो पुढच्या बाजूनं काढते आहे कारण चाकू खालीपर्यंत गेला नव्हता म्हणून. तर आता हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता की किती छान अशा आपल्या सुंदर पांढऱ्या शुभ्र वड्या तयार झालेल्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं की नारळ किसताना की नाही व्यवस्थित किसायचा, खालचा काळा भाग घ्यायचा नाही. हे बघा, एक तोडून पाहूया आपण. छान झाली की नाही, खूप मस्त रसरशीत खुटखुटीत होते. तुम्ही पण नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.